सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथे गंगा भागीरथी कमळाबाई भीमा पवार यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त टाळ मृदुंगाच्या गजरात ग्रंथदिंडी व हरिभक्तपरायण गणेश महाराज करंजकर यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली। स्वामी भैरवानंद गिरीजी महाराज व गणेश महाराज यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून श्री शिवमहापुराण कथेला सुरुवात करण्यात आली। श्री शिवमहापुराण कथा श्रवण केल्याने जीवनाचे सार्थक होते। शिवमंत्राने जीवनात आनंद व उद्धार होण्यास मदत होते असे हरिभक्तपरायण गणेश महाराज करंजकर यांनी कथेच्या विवेचनात सांगितले। हनुमान मंदिर मैदानात रविवारपासून शिवमहापुराण कथेला मोठ्या धार्मिक वातावरणात शुभारंभ झाला। सिन्नर तालुक्यात प्रथमच शिवमहापुराण कथा होत असल्याने मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित राहत आहेत। सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथे प्रथमच श्री शिवमहापुराण कथेचा धार्मिक कार्यक्रम कमळाबाई पवार यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कथाकार हरिभक्तपरायण गणेश महाराज करंजकर यांनी शिवमहापुराणाचे महात्म्य सोप्या भाषेत सांगत आहेत। पहिल्या दिवशी शिवमहापुराण कथेमुळे देवराज पापी ब्राह्मणाचा कसा उद्धार झाला, बिंदुका व चंचुला या दाम्पत्याने ही कथा श्रवण केल्याने शिवलोक गमन यावर अतिशय सुंदर पद्धतीने विवेचन केले। दुसऱ्या दिवशी नारद मुनींची तपश्चर्या व विवाह यावर विवेचन करून उपस्थितांना शिवमहात्म्याचे महत्त्व सांगितले। रात्री 9 ते 11 पर्यंत शिवमहापुराण कथेसाठी पांढुर्ली व पंचक्रोशीतील भाविकांची गर्दी होत आहे। 21 एप्रिलला सकाळी 7 ते 9 दिंडी सोहळा हरिभक्तपरायण गणेश महाराज करंजकर यांचे काल्याचे कीर्तन, डॉक्टर आयुर्वेदाचार्य महामंडलेश्वर बाळानंद सरस्वती महाराज यांचे प्रवचन सकाळी 11 वाजता होईल। शिवमहापुराण कथेचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। कातकाळे परिवाराने हा धार्मिक कार्यक्रम आयोजित केला आहे। कार्यक्रमासाठी बेबीताई कातकाडे, कैलास कातकाडे, रवींद्र कातकाडे, भरत कातकाडे, योगेश कातकाडे, रेखाताई सोनवणे व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत। स्टार न्यूजसाठी वाल्मिक शिरसाट, नाशिक।